पुण्यात सध्या गणेश विसर्जन मिरवणुकीवरनं मोठे मतभेद सुरू आहेत। मग कोणी पुढं मानाच्या 5 नंतर कोणी पुढे जायचं याच्यावरनं वाद सुरू आहे। मग ते मंडई किंवा भाऊरंगारी की दगडूशेठ असे अनेक वाद सुरू आहे। पुन्हा मानाची मंडळं जास्त वेळ खातात असा एक लहान लहान मंडळांचा आरोप आहे। म्हणून आज पोलिसांनी काल 100 मंडळं घेतली आणि आज हे बाकीची मानाची मंडळी बोलवली होती। मला सांगा, तुम्ही मानाचा पहिला गणपती आहे, काय ठरलं तुमचं? त्याने आता माननीय पोलीस कमिशनरांशी आमची व्यवस्थित चर्चा झालेली, काही सूचना आमच्याकडनं त्यांना देण्यात आलेल्या संपूर्ण मिरवणुकीचं नियोजन करण्यासाठी, आणि त्यांनी पण चर्चा कराव्यात म्हणून त्यांनी पण त्यांच्याकडच्या काही सूचना आम्हाला दिलेल्या आहेत। त्या सगळ्या सूचनांचा आम्ही नक्की विचार करतो आणखी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आत्ता बोलणार आहोत। आणि वेळ लागतो, वेळ जातो, मान हा गणपतीचा आहे, आपण उत्सव गणपतीचा करतो, क्रमांक हा व्यवस्थेचा भाग आहे। आमची कुठेही अशी भावना नाही, सगळी मंडळं एकत्र आहेत, सगळी मंडळं एकत्र मिळून बसून विसर्जन मिरवणुकीच्या बाबतीत आम्ही नक्की निर्णय घेणार। मानाची 5 मंडळं पथकांची साईज कमी करणार का? साईज आणि संख्या ते सांगतो, आम्ही एकत्र जर सगळे बसलो आणि आम्ही त्याच्यावर चर्चा केली, त्या चर्चेतनं जे ठरेल ते सगळे मिळून आम्ही मान्य करणार आहोत। सर, या मानाची 5 झाल्यानंतर गेली 2 वर्ष दगडूशेठ म्हणजे तोष्टा कासार नंतर महापालिकेनंतर दगडूशेठ जातोय, पण आता तुमच्या मंडळाने बालनशेठच्या मंडळाने अशी मागणी केली की आता आम्हालाही जायचंय। तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली सर, काय ठरलं मग आता? नाही, आता तोच विषय आहे की ही जी 10 मंडळं आम्ही बसलो होतो आत्ता, आणि ज्यांची जी मागणी आहे की 7च्या आत जायचं किंवा विसर्जन मिरवणुकी संध्याकाळी लवकर संपायला पाहिजे, त्यांची आणि संपूर्ण 10 मंडळांची एकत्र मिटिंग होणार आहे। आमचे आपापसातले जे काय मतं आहेत ती एकमेकासमोर मांडून त्यातला जो प्रश्न आहे ते सोडवणार आहेत। कुठलाही त्यात आमची थेट 1-to-1 बैठक झाली का? दगडूशेठचे आमची 1-to-1 बैठक झाली, सगळ्या मंडळांची बैठक आता होईल, ज्यांची मागणी आहे ती, आणि आमचे हे सगळे मंडळ, आणि ह्यातनं तोडगा काढला जाईल, काय करायला पाहिजे आपल्यात काय। तुम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या भूमिकेवर ठाम आहात आजही का बदललेलं? नाही, ते आता त्या मीटिंग नंतरच ठरेल ना की जे काय आमचं सर्वांचं म्हणणं आहे त्या पद्धतीने आम्ही त्यातनं तोडगा काढू। आता आपल्यासोबत दगडूशेठचे आलेले आहेत महेश सूर्यवंशी, मला सांगा, तुमचं त्यांचं क्रमांकावरनं वाद होतं, मग तसं चित्र निर्माण झालं होतं, आहे की नाही माहीत नाही, आता तुम्ही दोघंच खुलासा कराल। नाही, असं कुठलाही वाद नाही आहे, कुठल्याही क्रमांकावरनं कुठल्याही मंडळाचा वाद नाही। पुण्यातल्या सगळ्या गणेशोत्सव मंडळांचं योगदान या गणेशोत्सवामध्ये आहे, आणि हा वैभवशाली उत्सव हा जगाचं आकर्षण ठरलेला आहे। त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या संबंधित मंडळांशी चर्चा करून येत्या 3-4 दिवसामध्ये त्याच्यामध्ये सर्वमान्य तोडगा आम्ही काढू, आणि तो आपल्या माध्यमांना आणि पोलीस प्रशासनाला देखील कळवू, आणि या उत्सवाची जी फक्त विसर्जन व्यवस्थेचे जे काही विषय राहिलेले आहेत ते निश्चितपणे मार्ग काढून आम्ही संपवू। याच्यामध्ये शहर वाढलेलं आहे, महानगरपालिकेचं देखील कर्तव्य की जास्तीच्या घाटांची कशी व्यवस्था करता येईल। 4 वाजता बेलबाग चौकात कोण असेल? दगडूशेठ असेल की बाबू गेनू असेल की मंडई असेल की भाऊरंगारी असेल? हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। महाराष्ट्राला जरी पडलेला प्रश्न दगडूशेठ असेल, दगडूशेठनी जाहीर केलं 4 वाजता असेल, पण ह्या सगळ्या लोकांच्या व्यवस्था क्रम लावणे ही आमची पण जबाबदारी आहे। त्यामुळे आम्ही समन्वयातनं हे सगळं व्यवस्थित। तुम्ही 2 पावलं मागे आला, चांगले अभिनंदन। हो, धन्यवाद। काय त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यावेळेत कोण जात नव्हतं, त्यावेळेत हे निघालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणाचाच आक्षेप नाही आहे। विषय असा आहे की आता जिल्ब्या मारुती, बाबू गेनू, भाऊरंगारी आणि मंडई अशा पद्धतीने आम्ही जाणार। मग आता क्रम कसा असेल पुन्हा एकदा महाराष्ट्राला समजून सांगा। पहिले 5 मानाचे झाले, त्यानंतर 6वं कोण? नाही, 6वं असं नाही, जे 5 गेल्यानंतर वेळ लागला तर दगडूशेठ पुढं जाईल, त्याच्यानंतर तुळशीबाग जाईल, बाबूगुनू जाईल, भाऊरंगारी जाईल, आणि मंडई जिल्ब्या मारुती। तोष्टा कासार महापालिकेचे काय? तोष्टा कासार जो 6वा ते जातातच ना, ते जातातच महापालिकेचं, बरोबर, ते जाणारच ना, ते जातात। दगडूशेठ असेल, त्यानंतर बाकीची मंडळ असेल, बरोबर। आम्ही एकत्र बसून ह्या सगळ्या क्रमाचा एकदा आम्हाला बसून हा निर्णय घ्यायचा आहे, बाकीची मंडळांना सोबत घ्यायचं आहे। 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या पुढे संपूर्ण चित्र स्पष्ट असेल की कोण कसं जाईल आणि कुठल्या क्रमांकावर जाईल। काय ठरलं बैठकीत? कारण कोणी स्पष्ट बैठकीत आता असं ठरलंय की माननीय पोलीस आयुक्तांनी बाकीच्या मंडळांची घेतली आणि आज मानाच्या आणि महत्त्वाच्या मंडळांची घेतली। त्याच्यामध्ये त्यांनी काही सूचना केल्यात, आम्ही सुद्धा आमच्या काही अडचणी सांगितल्यात। ह्याच्यावरती
येत्या 2-3 दिवसामध्ये सर्व गणपती मंडळांची एकत्रित बैठक होईल आणि एकत्रित बैठक झाल्यानंतर आदरणीय माननीय पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतर आपला निर्णय होणार आहे. मी आता महेशराव, शेवटचं मला समप तुमच्याकडनं घ्यायचं, कारण दगडूशेठ हे गणपतीचं मंडळ पुण्यापुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं महत्त्वाचं आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की 4 वाजता दगडूशेठ जाणार आहे. आता क्रम मला पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगा, कसं कसं पहिले 5 मानाचे झाले, नंतर ट्रस्ट कासार, महापालिका, दगडूशेठ, नंतर आता बाबू गेनू मंडई आणि भाऊ रंगारीन त्यांनी स्वतःहून सांगितले की दगडूशेठचा मान महत्त्वाचा आहे. सगळ्यांचा मान सारखा आहे, कारण हे सगळे मान हे भक्तांनी दिलेले आहेत आणि ते बाप्पांना दिलेले आहेत, कुठल्या कार्यकर्त्याला दिलेले नाही आहेत. त्यामुळे या संदर्भामध्ये गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या नियोजनासंदर्भामध्ये संबंधित सर्व मंडळांशी चर्चा करून, कार्यकर्त्यांशी चर्चा करून एक सर्वमान्य तोडगा काढून हा आपल्यासमोर आम्ही 2-3 दिवसातच जाहीर करू. आता मानपानाचं संपलं, पण आता पथकांची साईज तुम्ही स्वतःहून पुढाकार घेणार का? नाही, पथकांची संख्या किती असावी वादकांची ह्याचा निर्णय ढोल ताशा महासंघाने 2 वर्षापूर्वीच त्याला बंधन घालून दिलेले. 50च्या वर ताशा आणि ढोलवाल्यांची संख्या नाही पाहिजे आणि हे मंडळांची पण हीच भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आमचं नियोजन असेल. आता मेन मंडई विद्यापीठ आहे, आपल्याला माहिती आहे, आणि गणेशोत्सव जिथं सगळ्या बैठक होतात. मला सांगा, ठरलं काय शेवटी? आता दगडूशेठ 4 वाजताच बेलबाग चौकात जाणार. तुम्ही मध्ये प्रेस घेतली, तुम्ही आणि भाऊ रंगारींनी. काय झालं? 2 वर्षापूर्वी दगडूशेठ मंडळांनी एक उत्तम निर्णय घेतला. लोकांच्या सोयीसाठी म्हणून 4 वाजता निघणार. त्यानंतर असं जाणवलं की मागच्यांनाही संधी मिळते, मागच्या गणपतींनाही संधी मिळते, कारण दुपारनंतर मानाचे गणपती गेल्यावर संध्याकाळी 6पर्यंत कोणीही त्या मिरवणुकीत सहभागी व्हायला इंटरेस्टेड नसतं. म्हणून आम्ही हे निर्णय घेतला आणि आम्ही यावर्षी निर्णय घेतला आहे भाऊ रंगारी आणि मंडई की आम्ही 2:30 वाजता किंवा 2 वाजता, जेव्हा मानाचे गणपती 1ला पास झाला तर 1ला आम्ही त्यांच्या मागे पास होणार. याची 2 कारणं आहेत की लक्ष्मी रोडला जी रखडलेली मंडळं असतात त्यांचं पण मिरवणूक वेळेवरती व्हावं, त्यांनाही कुठला त्रास होऊ नये, म्हणून हा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही दगडूशेठच्या आधी जाणार? ॲटोमॅटिक दगडूशेठच्या आधीच जाणार ना, कारण दगडूशेठचं 4चं टायमिंग आहे. 4च्या आधी आम्हाला मार्ग मिळाला तर आम्ही निघून जाणार. दगडूशेठ आणि आम्ही सर्वच कासार आणि महापालिका या गणपतीचं काय, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. ती मंडळी सगळी घरातली मंडळी आहेत, सगळी गणपती मंडळं ही एकमेकांशी संबंधातली मंडळं आहेत. कुणाचंही कुणाबद्दल तक्रार नाही. आत्ता जे थोडंसं तुमच्या दृष्टीने वातावरण दिसतंय, नाही आमच्या दृष्टीने नाही, कारण बाबू गेनेवाले म्हणले दगडूशेठ आधी जाणार, नंतर बाकीचे जाणार, पण तुम्ही म्हणता आता आम्ही आधी जाणार. बाकीचे म्हणजे ते नंतर. जर समजा मानाचे 5 गणपती लवकर पास झाले तर आम्ही त्यांच्या मागं पास होणार ना. ते किती वाजता होतात, वेळेचं नियोजन काय होतंय त्याप्रमाणे. जर मानाचा 5वा गेला की आम्ही त्याच्या मागोमाग निघून जाणार. मग दगडूशेठला संधी 4 वाजता जी आहे त्यांनी जाहीर केली ती 4 वाजता येतील. 6वा गणपती यावेळेस मंडईचा असेल. 6वा गणपती हा भाऊ रंगारीचा असेल, 7वा गणपती हा मंडईचा असेल. आणि मग तोष्ट कासार आणि महापालिकेचं काय? ते आमच्या मागे येतीलच ना. लक्ष्मी रोडला त्यांना संधी आहे ना, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. आज उद्या 1-2 दिवसात आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. तोष्टा कासार आमचं भावंडच आहे, काही वेगळे नाही आहेत. आमचे त्यांचे कुठलेही वाद नाही, मैत्रीचे पिढ्यानपिढ्या असलेले संबंध आहेत. त्यांच्याशी आज उद्या चर्चा करून यातनं समन्वय साधून योग्य तो मार्ग आम्ही काढायचा प्रयत्न करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने करणार आहोत. मी खरं तर आत्ता आपल्याला याच लाईव्हमध्ये 2 क्रम पाहायला मिळाले. मी अगोदरच्या मंडळांनी सांगितलं की अगोदर मानाचे 5, नंतर दगडूशेठ, आणि पण आता थोरात साहेबांनी मंडई गणपतींनी सांगितलं की 6वा हा भाऊरंगारीच जाणेल आणि 7वा आमचं मंडईच जाईल आणि दगडूशेठ 4 वाजता त्यांच्या वेळेनुसार तो जाईल. म्हणजे थोडक्यात अजूनही गोंधळाचं आणि संभ्रमाचं वातावरण कायम आहे, हे खेदाने इथं नमूद करावं लागतं. बघूया आता पुढं काय होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे. काय आपली मागणी आहे? खरं तर आता ही 3री मीटिंग बनता येईल, अजूनही जो निर्णय आहे तो झालेला नाही आहे. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहे? आम्ही आमच्या निर्णयावर 100% ठाम आहोत. एक तर त्यांनी सकाळी 7 वाजता निघावं. त्यांनी म्हणजे तुम्हाला पुण्याला माहीत झाले आता ते आणि आम्ही कोण. आम्ही ही मोठी संख्या आहोत, ते केवळ जे 5-10 असतील ते आहोत. आमचं 100% आहे. आम्ही 7 वाजता निघणार आणि ते सुद्धा समाधान चौकातनं आम्ही निघणार. हे आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत. आपल्या
सोबत किती मंडळ आहेत? आमच्याबरोबर कमीत कमी लक्ष्मी रोडला 10 मंडळं तरी आहेत की जे आत्ता ठाम आहेत. आम्ही आहोत बाल विकास मंडळ आप्पावळण चौक, नंतर गरुड गणपती, अशी बजरंग मित्र मंडळ, लोखंडे तालीम, आम्ही आमचे ठाम आहोत. मीटिंगमध्ये काही तोडगा नाही, मीटिंगमध्ये तोडगा म्हणजे ऐकून घेतलंय, जे आत्तापर्यंत ऐकून घेतलं गेलं तसंच आजही ऐकून घेतलंय. पण मागच्या वेळेसपर्यंत आमचं सर्वत्र जी मंडळं आहेत त्यांची एकी होती, थोडी कमी होती, पण आता सगळे एकदम ठाम आहेत की आत्ता करायचं, हा लास्ट चान्स आहे, करो नाही तो मरो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काय तुमची आता मागणी आहे? तुम्ही यांच्यासोबत आहात? आम्ही पुणे शहरातल्या सर्व मंडळांबरोबर आहे. जी सर्व मंडळांची मागणी आहे की एक मंडळ एक ढोल ताशा पथक, मंडळांचं जे विसर्जन मिरवणुकीला लेट होतो सकाळी 7ला सुरुवात करावी सगळ्या रोडला, असं नाही की एकाच रोडला. पुणे शहरातले लक्ष्मी रस्ता असेल, केळकर रोड असेल, कुमटेकर रोड असेल, सगळ्या रस्त्यांवर की सकाळी 7ला मिरवणुका चालू करा. एका रस्त्यासाठी तुम्ही अख्ख्या मिरवणुका आडू नका. सगळी मंडळं सगळ्या रस्त्यावरची ही ठाम आहेत. सकाळी 7ला आत्ता सुरुवात झाली ह्या वर्षी की हा इतिहास चालू राहणार आहे. इतिहास जो पुणेकर करतात, आम्हाला परंपरा कुणाची मोडायची नाहीये, पण कुठंतरी सामंजस्यपणा दाखवला पाहिजे म्हणून आम्ही सर्व मंडळांबरोबर आहोत. लोड यावं लागणार म्हणजे मिरवणूक जी आहे ती संपत नाही. निर्णय तुमची जी मागणी आहे ती रास्त आहे, त्या निर्णयावर तुम्ही ठाम आहे का? अजून तुमची वेगळी काय भूमिका? नाही, आम्ही ठाम आहोत आणि गेली अनेक वर्ष आम्ही हे सूचना त्यांना केलेल्या आहेत. पोलीस दलाला, कॉर्पोरेशनला सूचना ह्या केलेल्या आहेत. एकतर त्यांना लवकर काढा किंवा आम्हाला निघू द्या, पण ते काय अजून त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही आहे. ह्यावर्षी होईल असं वाटतंय, पाहूया. पण शेवटी पोलीस दल आहे, त्यांना भीती त्या मानाच्या मंडळाची असेल कदाचित की हा बदल करायचा की नाही. आमची त्यांच्याकडे अशी इच्छा आहे की हा सकारात्मक बदल आहे तो स्वीकारावा. भारताची जनता घटनेमधले बदलसुद्धा स्वीकारते जे सकारात्मक आहेत ते. मग हा तर पुण्यातला छोटासा विषय. पोलिसांनी उलट त्यांना समजावून सांगावं. आज त्यांना बोलवायला पाहिजे होतं इथं आणि आमच्या सोबत बसवायला पाहिजे होतं, पण त्यांनी बोलवलं का नाही माहीत नाही, पण ते नव्हते. त्यांची मीटिंग मी ॲड करतो आत्ता, त्यांची थोड्यात आमच्यातच आत्ता फूट पाडायची आणि वेगळे वेगळे निर्णय घ्यायचे, तर मग पोलीस खात्याने असं करू नये. आम्हालाही त्यांच्या सोबत बसवावं. तुमच्या निर्णयामुळं काय बदल होऊ शकतो? नाही, आमच्या निर्णयामुळं आम्ही जर आमच्या गोष्टीवरती ठाम असू तर आम्ही त्या दिवशी हे करणारच. आणि आमच्या निर्णयामुळे बदल असा काही मेजर होणार नाही. बदल फक्त एवढाच होईल की जे काय आम्ही मागणी देतोय की सकाळी मिरवणूक 11च्या ऐवजी 7 वाजता सुरुवात व्हावी. मानाचे गणपती आहेत, त्यांनी परंपरा पाळायची, त्यांनी सकाळी 11च्या ऐवजी 7 वाजता चालू करावं, जेणेकरून बाकीच्या मंडळांना त्रास होतोय तो त्रास होणार नाही. आमचा मुद्दा हाच आहे की बाकी परंपरा जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे, फक्त 11च्या ऐवजी तुम्ही 7 वाजता सुरुवात करा, म्हणजे खालच्या मंडळांना त्रास होणार नाही. न्याय द्या, काय सर्व कार्यकर्ते खुश राहतील. काय आपल्याला मिरवणूक लवकर संपवायची आहे, सगळ्यांना समान न्याय आणि समान नियम ठेवले. जसे सर्वसामान्य मंडळांवर गुन्हे दाखल होतात तसे सगळ्यांवर गुन्हे दाखल करा. आमची ही परंपरा बालविकास मंडळाची लक्ष्मी रोडची गेले 40 ते 45 वर्षाची आहे. आमचा पास विदाऊट लाईटचा आहे. आम्ही गेले कित्येक वर्ष 6 वाजता संध्याकाळी विसर्जन होत होती आमची मूर्ती, आणि आता आम्हाला सकाळी 6 वाजलेपर्यंत सोडलं जात नाही. मग कसली परंपरा? नाही, वाद नाही करायचा आम्हाला. आमचा गणेशोत्सव हा सगळा विघ्न अर्थ आहे. गणपती बाप्पा आमच्या पाठीशी आहे. आम्हाला गणपती बाप्पा आम्हाला बुद्धी दिलेली आहे की आता तुम्ही सगळ्यांना मान देऊन खूप स्वतःची मान मोडून घेतलेली आहे. आता तुम्ही 7 वाजता जा, हे आमच्या बाप्पाने आमच्या कानात येऊन सांगितलं असं समजा. साहेब, परंपरा म्हणलात तर ही कुणी केली आहे? लोकमान्य टिळकांनी, भाऊ रंगारींनी. तुम्ही इतिहास काढा 100 वर्षापूर्वीचा, त्या इतिहासात नोंद आहे की पहिले हे 5 जातील, नंतर सगळे गणपती जातील आणि शेवटचे सगळ्यात शेवटी मिरवणुकीला ही 3 लोक मंडळ सामील होतील. लेखी ते मी नाही सांगत आहे. आता तुम्ही परंपरा मान म्हणताय. पुणे वाडाई समाज ट्रस्ट, मी शैलेश बाडाई अध्यक्ष आहे. आमचा गणपती 133 वर्षाचा आहे. पूर्व भागातला पहिला गणपती लोकमान्य टिळकांनी बसवलेला आमचा समाज गणपती पहिला पुण्यातला. आमचा मान कुठे? मान म्हणताय तुम्ही, चला ठीक आहे. आमचा मुख्य मिरवणुकीत रथ असतो, बैलजोडी सहित 133 वर्षाची परंपरा, कुठली देणगी वर्गणी न घेता आम्ही उत्सव पार करतोय. एक फक्त पथक असतो आणि आम्ही त्याप्रमाणे जातात. आम्हाला दुपारी 12ला सोडलं, काही वेळेला आम्हाला त्या टिळक पुतळीने सोडलं, काही वेळेला शिवाजी रोडनी सोडलं, काही वेळेला लक्ष्मी रोडनी सोडलं. ही कुठली पद्धत झाली? इतर मंडळांना किती त्रास देणार तुम्ही? जर कधी आमची समंजसाची भूमिका आहे, आम्ही तुम्हाला मानणारे आहोत. मानाचे गणपती आमचे हृदयातले गणपती, आम्ही कुणाच्या विरोधात नाही, आम्ही सिस्टीमच्या विरोधात आहे की तुम्ही कुठलेही निर्णय घेतले, हा निर्णय असा होत नाही.
आम्ही सकाळी 7 वाजता 50 मंडळांनी ठरवलं यावर्षी की सकाळी 7ला आम्ही जाऊ, नाही तर तुम्ही जावा. आम्ही लक्ष्मी रोडनी जाणार. आम्ही आयुक्त, आत्ता जे पोलीस आयुक्त आहे, आम्ही त्यांना विनवणी केली आहे. त्यांनी आमचं सगळं घराणे ऐकून घेतलेलं आहे आणि आम्ही आयुक्त साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि त्यावरती उपाययोजना पण दिलेल्या आहेत. येत्या 8 दिवसात ते आमची बैठक घेणार आहे सर्व मंडळांची. तरी मी सर्व मंडळांना विनंती करेल की या वर्षी आपण सर्वांनी 50 नाही 100 मंडळांनी सकाळी 7ला जाऊ, अन्यथा मानाच्या गणपती 7 वाजता जायला पाहिजे. म्हणजे मधल्या काळामध्ये आमचे जे लक्ष्मी रोडचे गणपती आहेत आणि आपले शिवाजी महाराज रोडचे गणपती आहेत, त्या गणपती विसर्जन असं असेल तर साहेब तुम्हाला सांगतो सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व गणेश विसर्जन होऊ शकतात. तुम्ही ग्रहणाचा विषय घेतलाय, ग्रहण सर्व गणपतींना आहे, तुमच्याही गणपतीला आमच्याही गणपतीला आहे. मग ग्रहणाचं कारण काय सांगताय तुम्ही? ग्रहणाचं काम असेल तर सकाळी 7ला चालू करा आणि दुसरी 7 पर्यंत संपून टाकू, आपण विषय संपून जातो. म्हणजे समंजस भूमिका आहे का? सगळ्या होनी गोविंदाने आजपर्यंत आपण राहिलेलो आहोत. कोण कोणाच्या विरोधात नाही. मतभेद आहे, मनभेद नकोय तुमचं.